घरातील फर्निचरपेक्षा तुमचे देवघर आणि देवघरातील वस्तू किती आकर्षक, युनिक आणि एस्थेटिक आहे यावरून तुम्हाला जज केलं जातं. फ्रेंड्स, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्ही बघू शकता खूप सारे पार्सल्स आज अनबॉक्स होणार आहे आणि आजच्या सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देवाची किंवा आरतीची किंवा पूजा सामग्रीचा सगळ्या वस्तू तुम्हाला बघायला भेटणार. चला तर मग एक एक पार्सल आपण अनबॉक्स करूया. सगळ्यात पहिली वस्तू मी माझी फेवरेट तुम्हाला दाखवते, ती म्हणजे पूजा थाळी. पूजा थाळी असावी तर अशी देवही प्रसन्न होतील आणि पाहुण्यांची नजरही तुमच्यावरच थांबेल. नमस्कार, ही आहे सुंदर पितळेची पूजा थाळी. पारंपरिक डिझाईन, मजबूत क्वालिटी आणि रोजच्या पूजेसाठी अगदी परफेक्ट. यामध्ये मिळते आकर्षक फिनिश, टिकाऊ पितळ आणि प्रत्येक सण उत्सवासाठी राजेशाही लुक. गणपती, लक्ष्मीपूजन, गृहप्रवेश किंवा गिफ्ट देण्यासाठी ही पूजा थाळी उत्तम पर्याय आहे. अतिशय युनिक आणि रॉयल एस्थेटिक लुक असणारी ही पूजा थाळीची क्वालिटी चेक करण्यासाठी याचा आवाज ऐका. ही इतकी सुंदर आणि एस्थेटिक पूजा थाळी मी मिशोवरून ऑर्डर केलेली आहे. त्याच्यामुळे प्राईसचं टेन्शन घेऊ नका. अतिशय अफोर्डेबल प्राईसच्या आहे आणि एका थाळीमध्ये तुम्हाला 10 पूजेच्या वस्तू भेटत आहेत. तर तुम्हाला ही थाळी ऑर्डर करायची असेल तर मला फॉलो करून कमेंटमध्ये लिंक किंवा पीपी टाईप करा आणि अशा सुंदर एस्थेटिक वस्तूंसाठी मला फॉलो. लोक विचारून थकणार नाही जितके तुम्ही सांगून थकाल की इतकी सुंदर पूजा थाळी तुम्ही कुठून ऑर्डर केली. चांदीच्या थाळीलाही मागे टाकेल इतकी सुंदर फिनिशिंगची ही थाळी आहे. यामधील पूजा सामग्री मी तुम्हाला एक एक करून दाखवते. पहिला आहे हा कुंकवाचा करंडा, सेकंड आहे हा सुंदर तांब्या, त्यानंतर आहे हे सुंदर अगरबत्ती स्टँड, गोल्ड आणि सिल्वर प्लेटेड मधली मिक्स अशी घंटी, पंचामृताचा चमचा, दुधासाठीची वाटी. या वाटीसोबत आणखी 2 वेगळ्या वाट्या भेटलेल्या आहेत. ते कशासाठी मला माहित नाही, पण तुम्ही त्याचा कसाही उपयोग करू शकता. त्यानंतर हा छोटासा दिवा आणि तुम्ही ही पूर्ण थाळी बघू शकता. खूप छान आहे, खूप एस्थेटिक आहे. इतकी छान पूजा थाळी असताना पूजा करताना आणखी समाधानी वाटतं. तर तुम्हीही तुमच्या घरी अशी एकतरी पूजा थाळी नक्की ऑर्डर करा. गौरी गणपती, नवरात्र किंवा बर्थडेच्या वेळेस औक्षण करण्यासाठी अशी पूजा थाळी नक्कीच हवी. लिंकसाठी कमेंट करा. घरामध्ये कोणीही पाहुणे आले की पहिल्यांदा ते देवघर बघतात आणि तुमच्या देवघर जर असे युनिक पूजा आर्टिकल असेल तर पाहुणे तुमचं कौतुक केल्याशिवाय अजिबात राहणार नाही. सो फ्रेंड्स, आज मी तुमच्यासोबत असा युनिक पूजा आर्टिकल शेअर करत आहे जे प्रत्येकाच्या घरात आणि प्रत्येकाच्या देवघरामध्ये असलं पाहिजे. तुम्ही बघू शकता गोल्डन आणि सिल्वर प्लेटेड हे पूजा कलश आहे. त्यासोबत हे आर्टिफिशियल गोल्डन प्लेटेड आंब्याची पानं आहेत आणि त्यावर असणार आहे हा सुंदर एस्थेटिक गोल्डन आणि सिल्वर असा मिक्स प्लेटेड श्रीफळ. दररोजच्या पूजेसाठी सुद्धा तुम्ही हा देवघरामध्ये ठेवू शकता. त्याचप्रमाणे महालक्ष्मीची पूजा असो किंवा व्रत असो, सत्यनारायणाची पूजा असो किंवा शुक्रवारचं व्रत असो, त्यावेळेस सुद्धा तुम्ही हा कलश पूजा करू शकता. कोणाला गिफ्ट देण्यासाठी सुद्धा हा उत्तम पर्याय आहे आणि हा सहज कुठल्याही दुकानामध्ये उपलब्ध होतील असा आर्टिकल अजिबात नाहीये. सो आजच ऑर्डर करा आणि याच्या लिंकसाठी कमेंटमध्ये लिंक टाईप करा. बाय. थांबा, हा कलश चांदीचा वाटतोय पण त्याची किंमत ऐकून तुम्ही नक्की शॉक व्हाल. पहा, हा सुंदर सिल्वर प्लेटेड कलश. पहिल्याच नजरेत कोणालाही हा खरा चांदीचा कलश आहे असे वाटते. याचं प्रीमियम शायनिंग फिनिश, सुंदर नक्षीकाम आणि मजबूत क्वालिटी यामुळे पूजा, गृहप्रवेश, वास्तुशांती, लग्न किंवा गिफ्टसाठी हा एकदम परफेक्ट आहे. इतका रॉयल लुक असूनही याची किंमत बजेटमध्ये आहे, म्हणूनच हा सध्या खूप लोकांमध्ये आवडता पर्याय बनलेला आहे. त्याचबरोबर मी तुमच्यासोबत आणखी एक कलश शेअर करत आहे. या दोघांची लिंक हवी असेल तर मला कमेंटमध्ये लिंक टाईप करा. लिंक मी तुम्हाला डीएम मध्ये पाठवून देईन. हो, पण मला फॉलो करायला अजिबात विसरू नका. बाय. देवघरातील दिवा सुद्धा सारखा विजत असेल तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे एक सुंदर एलिगंट काचेचा अखंड दिवा, तोही ऍडजस्टेबल वाती. त्यामुळे तुमच्या घरामध्ये सात्विकता आणि पॉझिटिव्ह एनर्जी कायम राहते. याची क्लासिक डिझाईन आणि स्वच्छ काचेची फिनिश पूजा घराला अतिशय आकर्षक लुक देते. दिवा वापरण्यास सोपा आहे आणि रोजच्या पूजेसाठी तसेच सण उत्सवासाठी उत्तम पर्याय आहे. मला याची क्वालिटी आणि एलिगंट लुक खूप आवडला. जर तुम्ही पण कमी बजेटमध्ये सुंदर आणि उपयोगी पूजेची वस्तू शोधत असाल तर 200 रुपयांमध्ये कमी किमतीतला दिवा बेस्ट ऑप्शन आहे. लिंक साठी कमेंट करा. बाय. तुमच्याही घरी सकाळी संध्याकाळी देवपूजा होत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. घरात धूपदान आणि आरती पात्र असायलाच हवं, कारण पूजा तेव्हाच पूर्ण होते जेव्हा भक्तीसोबत परंपरेचाही सुगंध दरवळतो. तर आज तुमच्यासोबत मी एक सुंदर पितळी धूपदान आणि आकर्षक आरती पात्र शेअर करत आहे. याची फिनिशिंग, मजबूत क्वालिटी आणि पारंपरिक डिझाईन पाहता क्षणी आवडत. रोजच्या पूजेसाठी, सण उत्सवासाठी व गिफ्ट देण्यासाठी सुद्धा हे एकदम परफेक्ट आहे. धूपदानीप्रमाणेच हे आरती पात्रही तुमच्याकडे असायलाच हवं. गणपतीमध्ये, महालक्ष्मीमध्ये आरती करण्यासाठी हे आरती पात्र खूप उपयोगाला येते. अजिबात हाताला भाजत नाही. या दोघांच्या लिंक साठी मला फॉलो करून कमेंटमध्ये लिंक टाईप करा. तुम्ही तुमच्या कुलदैवतांचे टाक झोपून किंवा टेकून ठेवत असाल तर ते अतिशय चुकीचं आहे. ते आत्ताच बंद करा. त्याऐवजी या तांब्याच्या सुंदर क्वालिटीच्या आणि अतिशय मजबूत असलेले टाकचे स्टँड यूज करा, जे मी मिशोवरून ऑर्डर केलेले आहे. एका कॉम्बोमध्ये 5 स्टँड भेटतात. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे स्टँडच्या मिडलला एक खाच आहे, त्याच्यामध्ये तुम्ही टाक ठेवून असं प्रेस करू शकता. तुमचे टाक कितीही वजनदार असू द्या, आकाराने मोठे असू द्या, हे स्टँड त्यासाठी केपेबल आहे. टाक असे झोपून किंवा टेकून ठेवण्यापेक्षा असे उभे स्टँड चांगले दिसतात आणि देवाचा आशीर्वादही लाभतो. त्यामुळे हे टाकचे स्टँड ऑर्डर करायचे असल्यास मला फॉलो करून कमेंटमध्ये लिंक टाईप करा. लिंक तुम्हाला डीएम करते. बाय बाय. सगळ्याच वस्तू खूप
छान आहेत, अतिशय युनिक आहेत आणि मी सगळ्या वस्तू मिशोवरून ऑर्डर केलेल्या आहेत. त्यामुळे प्राइसचं टेन्शन अजिबात घेऊ नका, कारण सर्वच वस्तू अतिशय अफोर्डेबल आहे. सर्व वस्तूंचे डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अशा सुंदर व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा.